आज सकाळ सकाळ पहिले शैलेशला बोलली की मला पहिले मीठ मिक्स करून दे आणि त्यानंतर मी चहा प्यायला बसली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मीठ कुठे मिक्स करायचं असतं. तर मीठ मिक्स करायला मी का बोलली, कारण मी रॉक सॉल्ट आणि आपलं व्हाईट सॉल्ट असतं ना ते मिक्स करून वापरते. म्हणून मी सकाळ सकाळ त्याला बोलली की पहिले मला हे मिक्स करून दे, कारण डब्यातलं संपलं होतं. आणि त्यानंतर मग मी टिफिनची तयारी करायला घेतली. आणि आता तुम्ही कमेंट करू नका की प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मीठ ठेवत नाही असं, तर ते फक्त मी मिक्स करून ठेवते. बाकी माझ्याजवळ ना वापरण्यासाठी ना काचेची बरणी आहे, तर त्यामध्येच मी भरून ठेवते. आणि आज ना मी चवळीची भाजी बनवते. चवळी म्हणजे ती लांब शेंगा टाईप असते ना, त्या पद्धतीची. आम्ही ना सहजा ही भाजी खात नाही आणि आणत पण नाही, पण काय माहिती शैलेश घेऊन आला तर मग विचार केला की आता आणलीच आहे तर आता बनवावं तर लागेलच, फेकून तर नाही देऊ शकत. म्हणून आज विचार केला अशी कोरडी कांद्यामध्ये मस्त बनवून घेते त्या. आणि ह्या भाजीमध्ये ना मी एक बटाटे ॲड केलेला आहे, छान असं टेस्टी लागेल त्यासाठी. आणि तुम्हाला जर नुसतं फक्त चवळी भाजी बनवायची असेल ना तरी बनवू शकता तुम्ही, पण ह्यामध्ये ना खोबरं ॲड करा. म्हणजे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फरसबीची भाजी दाखवलेली आहे ना, तर त्या पद्धतीने बनवा, अजून टेस्टी लागेल असं मला तरी वाटतं. आणि मग इथे चपात्या वगैरे करून घेतल्या, म्हणजे टिफिनचीच तयारी चालू होती. आणि ते झाल्यानंतर ना माझी इथे भाजी पण रेडी झाली होती. बघा किती टेस्टी दिसते ना, आणि खरंच खायला पण खूप टेस्टी होती. आणि हे सगळं करता करता ना माझं लक्ष गेलं गॅलरीच्या खाली. बिल्डिंगच्या मागे ना एक स्कूल आहे मराठी मीडियम, आणि त्यांना बघून ना मला माझ्या स्कूलची आठवण आली. खरंच हे दिवस ना कधी परत येणार नाही, आत्ता तरी मला फील होते असं. आणि मग ते झाल्यानंतर ना कामं आवरायला घेतली, म्हणजे घरातली छोटी मोठी कामं होती ती आवरली. आणि पटकन मग हे झाल्यावर योहानची आंघोळ करून घेतली. आता ह्याला आंघोळ घालणं खूप गरजेचं आहे, पण कधी कधी मी सकाळच कधी घालते ह्याला आंघोळ, पण नंतर विचार करते की नको, कामं झाल्यानंतर केलेली कधी पण चांगलं. मग फ्रेश झाल्यावर ना त्याला पटकन इथे देवपूजा करायला बसवलं मी, म्हणजे शिवलिंगवर जल अर्पण करायला. आणि ही सवय त्याला मी लावलीच आहे, भले रोज नाही ना तरी पण 2 दिवस आड 1 दिवस आड ही सवय मी लावून ठेवलेली आहे. आणि मस्त माझा बाळ देवपूजा करतो बघा तुम्ही. नमः पार्वती पतये हर हर महादेव.